इतके सॉफ्ट, हेल्दी आणि चवदार आप्पे तुम्ही कधी खाल्ले नसतील. आज बनवूया मूग डाळ, भाजी, पनीर यांचे आप्पे. कमी तेलात टेस्टफुल ऑन करूयात. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे हेल्दी आप्पे आपण बनवणार आहोत. आप्यासाठी आपल्याला भाज्या लागणार आहेत पहा, त्या पण इथं आपण वापरलेल्या आहेत. त्यासाठी मी रंगीत शिमला मिरची इथं वापरलेली आहे. कांदा वापरलेला आहे. पनीर वापरलेलं आहे. हिरवे मूग डाळ जी आहे ती 3 ते 4 तास मी भिजत टाकलेली आहे आणि आपल्याला हिरवे जे मटार आहे तो आपण इथं वापरलेला आहे पहा. अशा आणि आपण इथं पुदिन्याची चटणी पण इथं चटपटीत अशा पद्धतीची बनवलेली आहे पहा. चला तर रेसिपीला आपल्याला सुरुवात करायची आहे. मी प्रतिभा. नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे माझी स्वतःची खास रेसिपी मूग डाळ, भाजी, पनीर, हेल्दी हेल्दी आप्पे रेसिपी. यामध्ये मटार, रंगीत ढोबळी मिरची, कांदा, मसाल्यांचा परफेक्ट इथं बॅलन्स साधून ही रेसिपी तयार केलेली आहे. सोबतच चटपटीत अशी पुदिन्याची चटणी मी बनवलेली आहे. चला रेसिपीला सुरुवात करूयात. गॅस पेटवलेला आहे. मी आता ऑन केलेला आहे. त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे. तेलही टाकलेलं आहे. आता आपल्याला फोडणी टाकायची आहे. सुरुवातीला आपण थोडीशी मोहरी टाकणार आहोत. मोहरी तडतडायला लागलेली पहा आपण जिरे पण टाकून घेणार आहोत. भाज्या आपण अशा थोड्या सॉफ्ट करून घ्यायच्या आहेत आपल्याला ह्या. सुरुवातीला आपण कांदा टाकून घेणार आहेत पहा. पटपट भाज्या टाकून घेणार आहेत आपण. सुरुवातीला कांदा टाकून घेतलाय आपण छोटासा एक. नंतर लाल शिमला मिरची टाकलेली आहे पहा आपण याच्यामध्ये. नंतर आपल्याला हिरवी शिमला मिरची टाकतोय आपण. नंतर पिवळी शिमला मिरची टाकतोय पहा. परतून घ्यायचं आहे. अशा जरा सॉफ्ट करून घेतल्यामुळे मीठ टाकतोय पहा आपण. मिठामुळे ह्या भाज्या अजून सॉफ्ट होणार आहेत पहा. लहान मुलांना सुद्धा खाल्लं तर त्रास होणार नाही आणि वयस्कर लोकांनाही हे खाता येतील म्हणून हे आपल्याला सॉफ्ट करायचं आहे. एरवी तुम्ही सॉफ्ट नाही केलं तरी चालणार आहे पहा. हिंग टाकलाय पहा याच्यामध्ये आता. सगळ्यांना घरामध्ये खाता येतात मग. आता हे गाजर टाकलेलं आहे पहा. गाजर मी किसून घेतलेलं होतं. ते पण याच्यामध्ये टाकून घ्यायचंय आता. म्हणजे त्याच्यामध्ये नुसती वाफच येणार आहे. त्याच्यामध्ये शिजण्याचा प्रश्न येत नाही. म्हणून हे असं एकदा मऊ करून घेतलं ना आपण, मग काही अडचण येत नाही पहा. मंद गॅस करायचा आहे. झाकण ठेवायचं आहे आणि मऊ होऊ द्यायचंय. तोपर्यंत आपण आपलं दुसरं काम करणार आहेत. इथं मी मूग डाळ भिजायला टाकलेली 4 ते 5 तास आणि हे मटार आहेत. आता मूग डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची. एकदम पेस्ट करायची आहे आपल्याला. आपल्याला बाइंडिंगची त्याच्यामुळे अडचण येणार नाही पहा. भिजलेली आहे डाळ ही. पूर्ण बारीक करून घ्यायची आपल्याला. केली आपण बारीक भांड्यामध्ये आपण ती काढून घेऊयात आता. बारीक झाली चांगली. एकदम मऊ अशा पद्धतीची डाळ तयार झाली. आपण आता पाहूयाचं काय झालं. चांगली वाफ आली आहे, पण जाऊ दे येऊ दे त्याला वाफ. मिरची चांगली सॉफ्ट होईल पहा. म्हणजे खाल्ल्यानंतर अजिबात त्रास होणार नाही. सॉफ्टच करून घ्यायची आपल्याला. म्हणजे लहान मुलांनी खाल्ली तरी काही अडचण येणार नाही पहा. थोडीशी ठेवू आपण झाकण आणि आपण दुसरं काम करू. मटार जे आहे ते आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचे आहेत पहा. मटारमध्ये आता आपण बाकीचं साहित्य जे घालणार आहोत ते घालायचंय. मी आता आपण इथं लसूण घातलेला आहे पहा. लसूण आहे, पुन्हा आलं आहे, हिरव्या मिरच्या 3 ते 4 टाकायच्यात आपल्याला. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे आपण करू शकता, कारण आपल्याला पुदिन्याच्या चटणीत पण आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे. आलं टाकलेलं आहे पहा याच्यामध्ये. थोडंसं मीठ आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहेत पहा. आणि आपल्याला इथं जिरे पावडर टाकलेली आहे आपण थोडीशी याच्यामध्ये. मीठ टाकायचं आहे थोडंसं. याच्यानंतर नाही मीठ टाकलं तरी चालणार आहे पहा. आता याच्यात टाकून घेऊ आपण मीठ आणि असं बारीक करायचंय पहा हे. जितकं बारीक होईल तितकं करायचंय. होतच नसेल तर एखादा चमचा पाणी टाका, पण शक्यतो पाणी टाकूच नका. पण अगदी नाहीच जमलं तुम्हाला तर एक छोटासा अगदी बारीक
शिजत आलेलं आहे पहा. याच्यामध्ये कोथिंबीर टाकून देऊ आपण आता. कोथिंबीरीला काही शिजवायचं नाही. कोथिंबीर टाकली का गॅस बंद करून टाकणार आपण. ती त्याच्यातच मऊ होईल पहा. स्वच्छ हिरवीगार कोथिंबीर मी धुवून चांगली बारीक कापून घेतलेली पहा. त्याच्यामुळे स्वाद चांगला येतो. स्वादाला कोथिंबीर चांगली असते पहा. आता हे थंड होणार आहे. थंड होईपर्यंत आपण चटणी करून घेऊयात तोपर्यंत. आता हे मटार बारीक करून घ्यायचे आणि त्याच्यात झालेत आपले बारीक ते करून घेतात पहा. छान पेस्ट तयार झालेली आहे. या बाउलमध्ये ते काढून घेऊ आपण. बाउलमध्ये काढायचे आपल्याला. छान पेस्ट तयार झाली पहा. आपल्याला अशीच पाहिजे पेस्ट. आपण ते कच्चेच मिक्सरमधून काढलेत पहा. भाजलेले नाहीयेत आपण ते. कच्चेच काढायचे होते आपल्याला. ह्या भाज्या कशा थोड्या जरा कडक असतात त्याच्यामुळे चावायला प्रॉब्लेम येतो. म्हणून आपण त्या सॉफ्ट करून घेतल्यात. बाकी काही नाही. नाही केल्या तरी चालतात त्या ज्यांना दात आहेत. खाणारे सगळं तरुण मंडळी असले तर नाही सॉफ्ट केलं तरी पण चालणार आहे. चटणी करून घेऊया तोपर्यंत ते जरा थंड होतंय. पुदिना टाकलाय पहा. चांगला हिरवागार ताजा पुदिना आहे. त्याच्यामध्ये हिरवा रंग राहावा म्हणून आपण लिंबू पिळून घेतले. कुठलीतरी एखादी आंबट गोष्ट आपण त्याच्यामध्ये टाकायची असते पहा. आता ही कोथिंबीर चांगली भरपूर सारी टाकलेली मी त्याच्यामध्ये. धुवून आपण घेतलेली आहे पहा ती. आल्याचा तुकडा टाकलेला आहे. लसूण टाकलेला आहे पहा याच्यामध्ये आणि मिरच्या पण टाकलेल्या आहेत 2-3. तुमच्या तिखटाप्रमाणे करायच्या, पण चटणी पण फारशी तिखट नाही केलेली मी. आता हा दाण्याचा कूट माझ्याकडे शेंगदाण्याचा केलेला होता. त्याच्यामुळे मी तोच टाकलाय. मी काही शेंगदाणे भाजत बसले वगैरे काही नाही केलं मी. तोच कूट त्याच्यामध्ये बारीक केलेला आहे. चटणी तयार झालेली पहा आपली. मी साखर पण नाही त्याच्यामध्ये टाकलेली पहा. प्रत्येकाची आवड वेगळी असते. आमच्याकडे साखर नाही चालत जास्त. चटणीच असली पाहिजे असं म्हणणं आहे. आता याला फोडणी देऊन घेऊयात आपण. अशी जरी खाल्ली तुम्ही चटणी, तरी पण छान लागते पहा. वजन जर कमी करायचं असेल तुम्ही अशी पण खाऊ शकता. पण मी याला एक थोडीशी फोडणी देणार आहे पहा. चांगली चरका बसलाय फोडणीला. मस्त फोडणी बसली चांगली. चवदार अशी आपण चटणी तयार केली पहा. आता आपण आप्पे बनवायला सुरुवात करणार आहे पहा. ही चटणी साईडला ठेवून देऊ आता. ते मिक्स झालेलं, गार झालेलं आपण याच्यामध्ये टाकून घेतलंय पहा. ते मिश्रण थंड झालेलं आहे आता. आता आपल्याला याच्यामध्ये फक्त हे टाकले पहा मिरे पावडर टाकलेली. मिरे पावडरनी आप्पे फार चटपटीत लागतात. तुम्ही एकदा टाकून बघा पहा. मिरे पावडर शरीरालाही चांगली असते. आणि इथं बेकिंग सोडा टाकलाय मी थोडा. इथं मी हे नाही टाकलेलं पहा. बेकिंग पावडर टाकलेली आहे. सोडा काही इथं वापरलेला नाहीये. बेकिंग पावडरची सुद्धा गरज नाही, पण मी थोडासा टाकलाय अगदी. कारण तसेच आपले आप्पे भरपूर फुगणार आहेत. सगळं शिजवलेलं आणि भिजवलेलं आहे. त्याच्यामुळे हे आता पनीर टाकणार पहा. पनीर मी इथं किसून घेतलेलं आहे. साधारण हे 50 ग्रॅम हे पनीर आहे पहा. पनीर मध्ये व्हिटॅमिन्स असतात, प्रथिने असतात. त्याच्यामुळे आपलं हेल्दी असं आप्पे तयार करायचे आहेत. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये ते मिक्स करणार आहेत पहा. आपण किसून घेतलेलं आहे. पनीरला आपल्याला परतायचं नाहीये पहा. त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तसंच. हे घरी केलेलं पनीर आहे त्याच्यामुळे त्याची खात्री आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आप्प्यामध्ये पनीर अवश्य घाला पहा. हेल्दी होतात. आपण आता करून घेऊयात पहा आप्पे. हेल्दी झालेले आहेत एकदम. टाकून घ्यायचे चमच्याने आपल्याला. अगोदर कडा भरून घ्यायच्या आहेत. मग आपण नंतर मध्ये टाकू. मध्ये ते पटकन शिजतात आणि काढताना पण मधले पटकन काढायचे असतात अगोदर. असं आप्पे तयार करताना असं करायचं असतं पहा. झाकण देऊ ठेवून आपण त्याच्यावरती आता एक दणदणीत त्याला चांगली वाफ काढायची फक्त. त्याच्यामध्ये वाफायचं वगैरे काही राहिलेलं नाहीये जास्त. काढून घेऊयात आपण आता ते झाकण. झालेले आहेत आपले आप्पे. त्याला उलटे करूया जरा. गॅस मी आता बारीक केलाय सध्या. पटकन होतात ते उलटे पण झालेत ते चांगले. आणि निबर नाही होत पहा. असे खूप सॉफ्ट होतात. त्याच्यामुळे लहान मुलांना, वयस्कर लोकांना ते खाता येतात आणि शिवाय हेल्दी आहेत ते. आणि खूप छान लागतात चवीला. मी बऱ्याचदा असे आप्पे करत असते पहा मधून-मधून.
सगळे आपण आता पलटी करून घेतलेले आहे. त्याला एक थोडीशी अजून पुन्हा एकदा वाफ आणू. झालेलेच आहेत ते, पण एकदा खालच्या साईडने एकदा वाफ आणू त्याला. अशा पद्धतीने काढून घ्यायचेत आपल्याला. ते झालेत आपले. भांड्यामध्ये काढून घेऊयात आपण. त्याला फक्त वाफच द्यायची आहे आपल्याला. बाकीचं अगोदरच आपण सगळं शिजून-बिजूनच घेतलेलं आहे सगळं. अतिशय स्वादिष्ट लागतात हे आप्पे. आप्पे तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे नेहमीच करता, पण असे पण एकदा करून बघा. वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो पहा याचा. बाकीचं पण बॅटर आपण टाकून घेऊयात पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे, ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि करून बघा आणि करून झाल्यानंतर मला कमेंट करा तुम्ही. कशी कशी वाटली तुम्हाला रेसिपी. आता हे थोडेसेच भरणार आहेत भांडे आपले. वाफ द्यायची याला पण. वाफ का दिलेली, काढलंय आपण. उलटे करून घेऊयात आपण आता ते. मधले पटकन काढायचे असतात पहा. मध्ये त्याला जास्त हीट लागत असते मधले. पहिल्यांदा काढून घ्यायचे असतात. झाले सगळे काढलेत आपण. थोडीशी याला वाफ देऊन मग आपण ते झालेतच आपले. काढून घेऊयात आपण ते पण आता. झाले तर काढायचे आहेत आपल्याला. भांड्यामध्ये काढून घेतलेत पहा. आप्पे छान झालेत. वरून क्रिस्पी झालेत पहा. तुम्हाला 5 चमच्यानी खडखड आवाज येतोय चांगला. पण आतून मात्र असे सॉफ्ट आहेत पहा एकदम. पहा एकदम सॉफ्ट आहेत. रंगीबेरंगी मिरची वापरल्यामुळे ते पण छान दिसतायत एकदम. आणि चटपटीत अशी ही चटणी झालेली पहा. त्या चटणीसोबत आपण ते आता सर्व्ह करणार आहोत. असं वेगळी काही रेसिपी केली तर मुलांनाही बरं वाटतं आणि आवडीने खातात ते. आणि मुलांचा विचार करूनच आपण ते वाफाळून घेतलेलं आहे सगळं साहित्य.